मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। विशाल पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी, महाविकास आघाडीकडून मास्टर प्लॅन। सांगलीच्या जागेवरून मोठी झेंडी पडण्याची शक्यता आहे। शिवसेना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यानंतरही सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेस पक्ष अजूनही ठाम आहे। मात्र विशाल पाटील यांना लोकसभेऐवजी राज्यसभेवर पाठवण्याच्या पर्यायावर सध्या मवियाचे नेते विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे। विशाल पाटील यांना राज्यसभेवर पाठवल्याने विशाल पाटील आणि काँग्रेस नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडीकडून पर्याय काँग्रेस पक्षाला देण्यात आल्याची माहिती आहे। सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस पक्षाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे। विशाल पाटील यांचा यामध्ये विशेष विचार करून त्यांचे राजकीय पुनर्वसन कशा प्रकारे करता येईल यासाठी महाविकास आघाडीने हा पर्याय काढलाय। राज्यसभेव्यतिरिक्त दुसरा पर्याय देखील विचाराधीन आहे आणि तो म्हणजे विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना पूर्ण पाठिंबा दिला जाईल। यावर अंतिम निर्णय काय होतो तो पाहायचा आहे। काय आहे महाविकास आघाडीचा प्लॅन? लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून विशाल पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भातील पर्याय किंवा पुढे विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील उमेदवार असल्यास त्यांना पूर्णपणे पाठिंबा देण्याचा निर्णय नेत्यांकडून घेतला जातोय। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अशा प्रकारचा प्रस्ताव दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून या संदर्भात प्रतिसाद अद्याप आला नसल्याची माहिती आहे। तर काँग्रेस पक्षाकडून या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि या प्रस्तावावर विशाल पाटील यांची नाराजी दूर झाली तर महाविकास आघाडी एकत्रित चंद्रहार पाटील यांचा प्रचार करेल अशी अपेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे।